आमचे गावचे दिलीप साळुंके सामाजिक क्षेत्रात अतिशय धडाडीने कार्यरत आहेत। मी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय। त्यासोबतच श्री दिनेश जाधव, धरणा कॅम्पचे दिनेश जाधव दिनेश जाधव यांनाही सन्मान करण्यात येते। त्यासोबतच नंदकुमार शिंदे शिरगाव गावचे सुपुत्र यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। ग्रामविकास मंडळ म्हाळुंगे आपल्या समोर संघ या ठिकाणी तयार आहे। ग्रामविकास मंडळ म्हाळुंगे, ग्रामविकास क्रीडा मंडळ म्हाळुंगे, ग्रामविकास क्रीडा मंडळ म्हाळुंगे। या पुढील सामना कादवड ब धामनन, कादवड ब धामनन आपल्या यावर पुढील सामना होणार आहे। खेळण्यासाठी तयार व्हायचं आहे। कादवड ब धामनन, या पुढील सामना धामनन कादवड ब, धामनन कादवड ब आपण खेळण्यासाठी तयार व्हायचं। आपल्या खेळण्यासाठी हा पहिला पुकार आहे। धामनन कादवड ब, या क्रीडा नगरीमध्ये जे समोरील गॅलरी आहे त्यामध्ये
आमच्या कोयना क्षेत्रीय मराठा समाजाचे सहसचिव श्री सुमित मनोहरराव कदम उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत रितेश कदम करंजावडे सुपेगाव गावचे, त्यांना दोघांनाही विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सुमित कदम आणि ते रितेश कदम. कॅमेऱ्यावर बसला 5 मिनिटं तू जेवून ये त्याला फक्त सांग, त्याला सांग. सगळं लूज कर थोडा का करून फिरवण्याचं मॉडेल. बस का या क्रीडानगरीमध्ये आमच्या कादवड गावचे सुपुत्र आणि पंचायत समिती सदस्य चिपळूण श्रीयुक्त राकेश शिंदे कादवड हे उपस्थित आहेत. आमची विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आपण पंचायत समिती सदस्य आहात, आपण एक पत्रकारही आहात, तर आमचा हा स्वागतपर जो पाहुणचार आहे तो आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो. राकेशराव शिंदे. प्रमोदराव मोरे या ठिकाणी आहेत, आपणही व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या समोर असलं पाहिजे. राकेशराव शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कादवड गावचे सुपुत्र आहेत आणि सामाजिक कार्यातली अतिशय आवड, राजकीय क्षेत्रातही नाव आहे. पंचायत समिती सदस्य आहे चिपळूणला आणि एक पत्रकार म्हणूनही त्यांची भूमिका अतिशय उत्तम आहे. ते राकेश मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यासोबतच मी अगोदर सुमित कदम आणि रितेश कदम यांना विनंती केली होती की आपण आमच्या नजरेसमोर आहात, परंतु या ठिकाणीचा औदार्य आपण दाखवत नाही असं वाटतंय. कृपया सुमितराव आपण यायचं आहे. आपण आमचे भावी तरुण पिढीतले कार्यकर्ते आहात. कदाचित आमचा नसेल पण इतरांचा आपल्यावर बराचसा हात आहे, तर आपणही आमच्या विनंतीला मान द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आपण दोघांनी यायचं आहे, रितेश आणि सुमित. त्यात आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. सुमितराव शिंदे यांना सन्मानित करतायत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुमितराव कदम. आमच्या कोयना क्षेत्रीय मराठा समाजाची भावी आशास्थान आम्ही असं म्हणून त्यांच्याकडे पाहतो ते सुमितराव कदम आणि
त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यासोबतच आमचे रितेश कदम हे उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. रितेश कदम त्यासोबतच प्रमोदराव मोरे उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. प्रमोदराव आपण या. धामनन कादवड ब खेळासाठी तयार व्हायचंय. धामनन कादवड ब आपल्याला या अगोदर पहिला पुकार देण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात आपल्याला दुसरा पुकार देण्यात येईल. धामनन कादवड ब खेळण्यासाठी पहिला पुकार. जल्दी फोकस करो कैमरा अरे
धामनन कादवड ब खेळण्यासाठी दुसरा पुकार. धामनन कादवड ब त्यानंतरचा सामना धामनन कादवड ब हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी कळकवणे आडरे हा सामना होईल. धामनन कादवड ब सामना संपल्यानंतर तिसरा सामना कळकवणे आडरे होईल. आमच्या धारणाकॅम्प गावचे चंदूदादा चंद्रकांत पवार गेटवरच उभे आहेत. मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. संजय पवार आपणही यायचं आहे. तसेच या जिल्हा परिषद शाळा कोळकेवाडी यांचे शिक्षक मुख्याध्यापक श्रीयुत रमेश चामरार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. श्रीयुत रमेश चामरार या क्रीडांगणाच्या परिसरामध्ये मंडणगड गावचे आणि पोलीस दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी श्रीयुत अजित माने असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अजित माने आणि मी या ठिकाणी आमचे सूर्यकांत शिंदे यांना विनंती करतो की आपण सूर्यकांत शिंदे या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेली मंडळी आहेत त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. श्री चंद्रकांत पवार दादा आमचे या ठिकाणी धरणाकॅम्पचे उपस्थित आहेत. दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सूर्यकांत शिंदे
आउट नंबर सांगा. मुकुंद या कंपनीतून सेवानिवृत्त, प्रख्यात कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आमचे चंद्रकांत दादा या ठिकाणी त्यांची भेट आमच्या या क्रीडा स्पर्धेला मिळाली. दादांचे आम्ही आभारी आहोत. त्यासोबतच संजय पवारही उपस्थित धरण कॅम्पचे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आमच्या या व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीयुत अजित माने उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी सूर्यकांत शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. अजित माने साहेब, आमच्या या वाडा परिसरातील, वाडा तालुक्यातील एक प्रख्यात डॉक्टर श्री वैभव ठाकरे आज आमच्या या गावामध्ये शिबिराचं आयोजन केलं होतं. आनंद चंदावरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कल्याणी स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं प्रख्यात त्या विभागातील डॉक्टर वैभव ठाकरे यांनी त्यांचं सहकार्य लाभलं होतं. त्यांच्या वतीनं सौ दर्शना अमर वडके या उपस्थित आहेत. मी डॉक्टरांसाठी जे या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि त्यांचं स्वागत करणार होते त्यांच्या वतीने स्वीकारण्यासाठी सौ दर्शना वडके यांना विनंती करतो की आपण हे डॉक्टरांच्या वतीनं आपण हे स्वीकारायचं आहे सन्मान चिन्ह. दीपाली मोरे या त्यांना या सन्मान चिन्ह आणि त्यांचं स्वागत करतील. कंटिन्यू चालू आमनारला कंटिन्यू चालू आहे. मला बोलवतं घेणार आहे. तिसरा आणि अंतिम पुकार धामनन कादवड ब. आपण शूज परिधान करण्यासाठी क्रीडांगणावर यायचं आहे. धामनन कादवड ब शूज घालण्यासाठी मॅटवर यायचं आहे. धामनन कादवड ब. या उपस्थितांमध्ये व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर श्री शंकर पाटील उपस्थित आहेत. मी अनंत शेलार यांना विनंती करतो की आपण डॉक्टरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद डॉक्टर, आपण सेवा दिल्याबद्दल. यासोबतच सौ रेश्मा जाधव वरिष्ठ सिस्टर आहेत, त्यांचंही मोरे मॅडमच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. रेश्मा जाधव यांच्यासोबतच कुमारी अस्मिता पाटील
त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. धन्यवाद. आणि अस्मिता पाटील मॅडम. चांगला सेट होता इंजिन वगैरे ते एकत्र होते. हॅलो, मी इकडं आहे ग्राउंडवर. धन्यवाद सर्वांचं. त्या ठिकाणी व्यासपीठावर या पालघर जिल्ह्यातील जुने जाणते खेळाडू आणि अरुण अधिकारी म्हणजे एक नाव होतं त्यांच्या त्या काळामध्ये की ज्यांनी या जिल्ह्यातील अनेक क्रीडांगण गाजवलेले आहेत. ते अरुण अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना तालुका उपतालुका प्रमुख यांचा सन्मान करण्यासाठी मी सूर्यकांत शिंदे यांना विनंती करतो की अरुण अधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले अरुण अधिकारी यांनी कबड्डीचे चाहते आणि कबड्डी खेळाडू असल्या कारणाने त्यांची उपस्थिती आम्हाला भावलेली आहे. धन्यवाद सर. तिसरा आणि अंतिम पुकार धामनंद कादवड ब. धामनंद कादवड ब. धामनंद कादवड ब. चला धामनंद कादवड ब.